रामकृष्ण हरी. कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा. आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प, ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ. इथे पाठीमागे आहे दर्शन बारी. नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील 50 फूट डीपी रोड. संपूर्ण प्रोजेक्टमध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स, प्लॉट डिमार्केशन, प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन. संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड. ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस. चला तर मग आत्ताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट, तेही अगदी माफक दरात. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा. सूर्यासारखे तळपुणे जावे क्षितिजावर तोरणे जाताना, दगडालाही पाझर फुटावा निरोप शेवटी घेताना, दगडालाही पाझर फुटावा निरोप शेवटी घेताना. चळे तालुका पंढरपूर येथील विद्याविकास मंडळ संचलित श्री दरलिंग विद्यामंदिर व भास्करप्पा गायकवाड कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून अतिशय उल्लेखनीय सेवा बजावत 35 वर्षाचा प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झालेले JB तथा जालिंदर गायकवाड यांच्या सेवापूर्तीनिमित्त सन्मान सोहळ्याचे आयोजन मंगळवार दिनांक 22 एप्रिल रोजी चळे येथील प्रशालेच्या प्रांगणात करण्यात आलं होतं. JB गायकवाड सर यांनी आपल्या प्राचार्य पदाच्या कार्यकाळात शाळेच्या शैक्षणिक आणि भौतिक प्रगतीसाठी घेतलेले परिश्रम तर सर्वश्रुत आहेतच, पण त्याचबरोबर शिक्षण पतसंस्था असो अथवा इतरही शैक्षणिक सेवा कार्यरत त्यांनी बजावलेली भूमिका पाहता या सेवापूर्ती सन्मान सोहळा विलोभनीय ठरला. JB गायकवाड सर यांचा सत्कार करण्यासाठी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यासाठी चळे परिसरातील ग्रामस्थ, पालक तसेच पंढरपूर शहर तालुक्यातील अनेक शिक्षक वृंद तसेच मित्रपरिवार, आप्तेष्ट, नातेवाईक व सुप्रभात ग्रुप पंढरपूर यांनी उत्स्फूर्त उपस्थिती लावल्याचं दिसून आलं. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विधान परिषदेचे माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत सर यांनी भूषवलं, तर प्रमुख अतिथी म्हणून पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हरीश गायकवाड, प्राध्यापक सुभाष माने, इटोपेन शुगरचे कार्यकारी संचालक रोहन परिचारक, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक माऊली गायकवाड, गट शिक्षणाधिकारी मारुती लिगाडे, सुप्रभात मित्रमंडळाचे अध्यक्ष धनाजी देशमुख, चळे केंद्र प्रमुख मारुती काळुंगे सर, सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे संचालक बाळू माने, विठ्ठल कारखान्याचे संचालक उमेश मोरे, विठ्ठल कारखान्याचे माजी संचालक विठ्ठल मोरे, सरपंच ज्ञानेश्वर शिखरे, उपसरपंच दीपक मोरे, माजी उपसरपंच दिनकर गायकवाड, माजी उपप्राचार्य सुदामराव गायकवाड, भास्कर मोरे, बंडू मोरे, प्राथमिक शिक्षक संघटनेचे तात्यासो यादव, भाजपचे तालुकाध्यक्ष सुभाष मस्के सर यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ व पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आवताडे शुगरचे चेअरमन संजय आवताडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी यावेळी उपस्थित राहून JB तथा जालिंदर गायकवाड सर यांच्या सेवापूर्ती निमित्त सत्कार यावेळी केला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार दत्तात्रय सावंत, रोहन परिचारक, हरीश गायकवाड, प्राध्यापक सुभाष माने सर, बंडू मोरे यांच्यासह अनेक मान्यवरांनी JB सरांनी सेवा काळात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचा लेखाजोखा मांडत गौरव केला. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रथमतः पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे माजी आमदार सन्माननीय दत्तात्रय सावंत सर यांचा सत्कार या ठिकाणी आमच्या संस्थेचे अध्यक्ष आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सन्माननीय हरिदादा गायकवाड साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. यानंतर महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे माजी राज्याध्यक्ष सन्माननीय प्राचार्य सुभाषरावजी माने सर यांचाही सत्कार आमचे अध्यक्ष सन्माननीय हरिदादा गायकवाड साहेब यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. सर्व विद्यार्थ्यांनी शांत बसायचं आहे. यानंतर सुप्रभात मित्रमंडळ पंढरपूर ग्रुपचे अध्यक्ष सन्माननीय तानाजी बापू देशमुख साहेब यांचा सत्कार आदरणीय हरिदादा
सुजाता गायकवाड साहेब यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. कोण बसतो? यानंतर श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक सन्माननीय ज्ञानेश्वर बापू गायकवाड साहेब यांचा सत्कार या ठिकाणी सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य राजाभाऊजी गायकवाड साहेब हे करतील. त्यांनी तो करावा अशी त्यांना विनंती करतो. यानंतर सळे ग्रामपंचायतचे माजी ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय उत्तमदाजी गायकवाड साहेब यांचाही सत्कार ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय राजाभाऊजी गायकवाड साहेब यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. सन्माननीय उत्तमदाजी गायकवाड साहेब यांचा सत्कार सन्माननीय राजाभाऊजी गायकवाड साहेब या ठिकाणी करतायत. यानंतर सन्माननीय विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक सन्माननीय विठ्ठल अण्णासाहेब मोरे साहेब यांचाही सत्कार सन्माननीय राजाभाऊजी गायकवाड साहेब यांनी तो करावा अशी त्यांना विनंती करतो. यानंतर सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखान्याचे संचालक सन्माननीय बाळू मसू माने साहेब यांचा सत्कार कर्मवीर बाबूराव पाटील महाविद्यालयाचे उपप्राचार्य सन्माननीय सुदामजी गायकवाड साहेब यांनी करावा अशी त्यांना विनंती करतोय. यानंतर सळे ग्रामपंचायत सरपंच सन्माननीय ज्ञानेश्वरजी शिकरे साहेब यांचा सत्कार या ठिकाणी कोळी सर यांनी करावा अशी त्यांना विनंती करतोय. यानंतर सन्माननीय प्राचार्य पुंडलिक पवार सर यांचाही सत्कार या ठिकाणी होत आहे. सन्माननीय गाडगे सर यांनी तो सत्कार करावा अशी त्यांना विनंती करतोय. सन्माननीय दीपकजी मोरे साहेब उपसरपंच चळे यांचा सत्कार सन्माननीय उपप्राचार्य सुदामजी गायकवाड सर यांनी करावा अशी त्यांना विनंती करतोय. यानंतर डॉक्टर रामदास गाडगे साहेब यांचाही सत्कार या ठिकाणी कोळी सर यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. यानंतर सन्माननीय संतोषजी गायकवाड साहेब संचालक विठ्ठल सहकारी साखर कारखाना यांचा सत्कार कोळी सरांनी करावा अशी त्यांना विनंती करतोय. यानंतर साळुंके सर प्राचार्य यांचाही सत्कार गाडगे सर यांनी करावा अशी त्यांना विनंती करतोय. यानंतर श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाने संचालक सन्माननीय सचिनजी पाटील साहेब यांचा सत्कार सन्माननीय उपप्राचार्य सन्माननीय सुदामजी गायकवाड सर यांनी करावा याची त्यांना विनंती करतो. सन्माननीय संतोषजी गायकवाड सर संचालक विठ्ठल सहकारी कारखाना यांचा सत्कार कोळी सर यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. यानंतर रांजणी विद्यामंदिरचे माजी प्राचार्य सन्माननीय शिंदे सर यांचा सत्कार कोळी सर यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. यानंतर महादेव शिंदे साहेब सोसायटीचे चेअरमन आंबे यांचा सत्कार गाडगे सर यांनी करावा अशी त्यांना विनंती करतोय.
प्रगतशील बागायतदार महादेव शिंदे यांचाही सत्कार या ठिकाणी गाडगे सर यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. सन्मान्य बंडू मोरे यांचा सत्कार प्रताप गायकवाड यांनी वर यावं. सन्मान्य प्रताप गायकवाड ग्रामपंचायत सदस्य यांचा सत्कार त्यांच्या हस्ते होतोय. बंडू मोरे. सन्मान्य पटू सर यांचाही सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय. गाडगे सरांना विनंती करतोय सन्मान्य पटू सर यांचा सत्कार तरी करावा. राजनी विद्या मंदिरचे माजी प्राचार्य सन्मान्य वाघ सर यांचाही सत्कार गाडगे सर यांनी करावा अशी त्यांना विनंती करतोय. रयत शिक्षण संस्थेचे माजी प्राचार्य सन्मान्य शंकरजी डुबल यांचा सत्कार उपप्राचार्य सन्मान्य सुदामजी गायकवाड सर यांनी करावा अशी त्यांना विनंती करतोय. सन्मान्य वाघ सर यांचा सत्कार या ठिकाणी कोळी सर यांनी त्या ठिकाणी करावा. सन्मान्य कडलासकर सर यांनी स्टेजवर यावं. सन्मान्य धनाजी वाघ यांचा सत्कार गाडगे सर यांनी करावा अशी त्यांना विनंती करतोय. सन्मान्य प्रतापजी गायकवाड यांचाही सत्कार या ठिकाणी कोळी सर यांनी करावा अशी त्यांना विनंती करतोय. जिल्हा परिषदचे मुख्याध्यापक सन्माननीय ढगे सर यांचाही सत्कार या ठिकाणी गाडगे सर यांनी करावा मी त्यांना विनंती करतो. लावण सर यांचाही सत्कार या ठिकाणी कोळी सर यांनी करावा अशी त्यांना विनंती करतोय. MSCBचे माने साहेब यांचाही सत्कार या ठिकाणी कोळी सर यांनी करावा अशी त्यांना विनंती करतोय. सन्माननीय विश्वंभरजी भिंगारे सर यांचाही सत्कार या ठिकाणी प्रतापजी गायकवाड यांनी करावा त्यांना विनंती करतोय. दामाजी कारखाना सन्माननीय साळुंके साहेब यांचाही सत्कार गाडगे सर यांनी करावा अशी त्यांना विनंती करतोय. सन्माननीय विश्वनाथ आप्पा भिंगारे यांचाही सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय. कोळी सरांना विनंती करतो. सन्माननीय प्रतीक भानुदास मोरे साहेब यांचाही सत्कार या ठिकाणी प्रताप गायकवाड यांच्या हस्ते या ठिकाणी होतोय. त्यांनी तो करावा अशी त्यांना विनंती करतोय. सन्माननीय रांजणी विद्या मंदिरचे प्राचार्य तुकारामजी भोसले सर यांचाही या ठिकाणी सत्कार होतोय. त्यांनी तो स्वीकारावा अशी त्यांना विनंती करतोय. सन्माननीय गाडगे सर यांच्या हस्ते. सन्माननीय दादासाहेब फाटे यांचाही सत्कार या ठिकाणी गाडगे सरांच्या हस्ते या ठिकाणी होतोय. त्यांनी तो करावा अशी त्यांना विनंती करतोय. माजी अधिकारी सन्माननीय माने साहेब यांचाही सत्कार या ठिकाणी गाडगे सरांच्या हस्ते या ठिकाणी होतोय. त्यांनी तो करावा अशी त्यांना विनंती करतोय.
आलेल्या सर्वच अतिथी प्रमुख पाहुण्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. निरोपाचा क्षण नाही, शुभेच्छांचा सण आहे. निरोपाचा क्षण नाही, शुभेच्छांचा सण आहे. पाऊल बाहेर पडताना रेंगाळणारं हे मन आहे. असं हे रेंगाळणारं मन आज या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या या ठिकाणी उपस्थितीनं या ठिकाणी आज जो सेवापूर्तीचा सत्कार समारंभ या ठिकाणी होतोय, त्या सेवापूर्तीच्या सत्कार सोहळ्याचे सत्कार मूर्ती सन्माननीय या ठिकाणी आज या सेवापूर्ती सोहळ्यासाठी आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी आमचे मित्र सन्माननीय पटू सर यांना मी विनंती करतो त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. ज्ञानोबा तुकारामाचा जो तोच आमचा वंश आहे. आमच्या रक्तात थोडा ईश्वराचा अंश आहे. गेली 35 वर्ष या ईश्वरी अंशाच्या तेजानं ज्ञानदानाचं कार्य करणारे आपल्या प्रशालेचे प्राचार्य आणि आमचे कनिष्ठ बंधू जे.व्ही. गायकवाड सर अर्थात जालू सर यावर्षी 35 वर्ष शिक्षणाची सेवा पूर्ण करून निवृत्त होत आहे. त्यासाठी हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघाचे माजी आमदार दत्तात्रय सावंत सर, मुख्याध्यापक महाराष्ट्र मुख्याध्यापक महामंडळाचे माजी अध्यक्ष माने सर, पाटील साहेब, सत्कार मूर्ती जालू सर, या संस्थेचे अध्यक्ष हरीशदादा गायकवाड, विठ्ठलचे माजी संचालक मोरे साहेब, देशमुख साहेब आणि विचारपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, त्याचबरोबर जालू सरावरती प्रेम करणारे पंढरपूर तालुक्यातील त्यांचे सर्व शिक्षक सहकारी मित्र नातेवाईक, सळेगावचे त्यांच्यावर प्रेम करणारे सर्व नागरिक, दर्लिंग विद्या मंदिर व राजनी विद्या मंदिरचे सर्व शिक्षक शिक्षकेतर वृंद आणि या प्रशालेचे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी बंधू आणि भगिनींनो, खरं पाहिलं तर हा निरोपाचा समारंभ, निरोप हा प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य अंग आहे. मग तुम्ही कुठल्याही प्रकारचं काम करा, सरकारी नोकरीत असा तर एका ठराविक वयानंतर तुम्हाला निवृत्त व्हावं लागतं. राजकारणात असा किंवा समाजसेवेत असा एका ठराविक कालावधीनंतर तुम्हाला त्यातनं निवृत्त व्हावं लागतं. अगदी तुम्ही शेतकरी सुद्धा असला तरी सुद्धा एका ठराविक वयानंतर ती जबाबदारी पुढच्या पिढीवर सोडून आपल्याला निवृत्त व्हावं लागतं, हे लक्षात घ्या. त्यामुळे या निवृत्तीचा किंवा निरोपाचा आनंदाने स्वीकार करावा, यातच शानपणा आहे. आजचा निरोपाचा समारंभ आसरूचा मेळा न बनता अविस्मरणीय आठवणींचा सोहळा बनला पाहिजे असं मला वाटतं. जालू सर यांनी या संस्थेसाठी, समाजासाठी, गावासाठी आणि इथल्या विद्यार्थ्यांसाठी बरंच योगदान दिलेलं आहे. आज त्यांचे काही विद्यार्थी इंजिनियर आहेत, डॉक्टर आहेत, काही समाजसेवक आहेत, उत्कृष्ट शेतकरी आहेत, शासकीय अधिकारी आहेत, IT कंपनीमध्ये नोकरीला आहेत. त्यामुळं
त्या विद्यार्थ्यापैकी इथं उपस्थित असणाऱ्या त्यांच्या विद्यार्थ्याच्या वतीनं आणि उपस्थित नसलेल्या विद्यार्थ्याच्या वतीनं मला असं म्हणावं असं वाटतं की जालू सरांचा हा सोहळा निरोपाचा नसून कृतज्ञतेचा सोहळा आहे. सरांच्या शिकवण्याचं कौशल्य, त्यांच्या विषयाचं ज्ञान, विद्यार्थ्याबद्दल असलेली आत्मीयता मला स्वतःला तरी अनुकरणीय अशा प्रकारची वाटते. नियमाच्या चौकटीत राहून प्रत्येक जबाबदारी चोखपणे पार पाडण्याची त्यांची कृती असते. आपल्या कनिष्ठ सहकार्याबरोबर किंवा मित्रांच्या बरोबर ते जे वागतात ते अतिशय सहानुभूतीनं वागतात. त्यामुळेच तर त्यांचा समाजाबरोबर आणि त्या शिक्षक वृंदाबरोबर सहकार्य लावलेलं आहे आणि मैत्रित्वाची नाती तयार झालेली आहे. खरं पाहिलं तर मित्रांनो, कोणतीही शाळा ही दगडविटाची इमारत नसते, तर शाळेचे शिक्षक, शाळेचे विद्यार्थी, शाळेतले कर्मचारी हाच खरा शाळेचा आत्मा असतो. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्याशिवाय खरा अर्थ प्रशालेला उरत नाही. आणि जाता जाता मी एवढंच म्हणेन की सेवा बजावत असताना वेळेच्या कमतरतेमुळं जालू सर स्वतःच्या छंदांना, स्वतःच्या आरोग्याला आणि आपल्या परिवाराला जास्त वेळ देऊ शकलेले नाही. परंतु निवृत्तीनंतर हा जास्तीचा वेळ त्यांच्याकडे असणार आहे याचा मला आनंद वाटतो. आपल्या जीवनाची दुसरी इनिंग ही सुद्धा अंगभूत आत्मविश्वासानं आणि कर्तबगारीनं ते यशस्वी करून दाखवतील यात मला शंका नाही. आणि आणखी एक बाब मला जाणवते, जालू सरांना राजकारणामध्ये प्रचंड इंटरेस्ट आहे, आसक्ती आहे, ओढ आहे. त्यांनी शिक्षकांच्या जिल्हा पतसंस्थेमध्ये 11 वर्ष संचालक म्हणून आणि 2 वर्ष व्हाईस चेअरमन म्हणून काम केलं. त्यांची इच्छा होती त्या पतसंस्थेचा चेअरमन होण्याची, परंतु माने सर त्यांची ती संधी अगदी थोडक्यात हुकलेली आहे. परंतु स्वतःला जरी नाही मिळालं तरी सुद्धा आपल्या प्रशालेला मिळावं, समाधान घाडगे यांच्या रूपानं ती संधी शाळेला प्राप्त झालेली आहे. आणि जालू सरांना या पुढच्या आयुष्यासाठी, पुढच्या इनिंगसाठी मी आयुरारोग्य लाभो आणि ते जे काम करतील, जे करायला जातील त्यात यश लाभो अशा प्रकारची प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा त्यांच्या पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आजच्या सेवापूर्वीच्या सन्मान सोहळ्यासाठी आमच्या विनंतीला मान देऊन पंढरपूर तालुका पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी सन्माननीय लेगाडे साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचा सत्कार आमच्या प्रशालेचे शिक्षक सन्माननीय घाडगे सर यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. त्याचबरोबर आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आमच्या चळे केंद्राचे केंद्र प्रमुख सन्माननीय काळुंगे साहेब हेही या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचाही सत्कार सन्माननीय घाडगे सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर या सेवापूर्ती सन्मान सोहळ्याच्या निमित्तानं सरांच्याच घरामधून त्यांची लाडकी कन्या डॉक्टर ऐश्वर्या गायकवाड मोरे हे आपलं मनोगत व्यक्त करतील. त्यांनी ते करावं अशी मी त्यांना विनंती करतो. कृपया मनोगत व्यक्त करताना मी या सर्वांना एक विनंती करतोय की आपलं सर्वांनी हे मनोगत थोडक्यात व्यक्त करावं अशी विनंती करतोय. नमस्कार सर्व उपस्थित मान्यवर, सहकारी
आणि आमचे कुटुंबीय, आज मी इथे उभी आहे एक मुलगी म्हणून, जिला अभिमानानं सांगावंसं वाटतंय की माझे वडील श्री जालिंदर बाजीराव गायकवाड यांचा आज सेवानिवृत्तीचा दिवस आलेला आहे. वर्षानुवर्ष त्यांनी आम्हा सगळ्यांसाठी आणि त्यांच्या कार्यासाठी स्वतःचा वेळ, मेहनत आणि जी ऊर्जा दिली आहे त्याचा आम्हा सर्वांना खूप अभिमान आहे. त्यांचं कामावरचं प्रेम इतकं गहिरं होतं की कधी कधी वाटायचं आम्ही त्यांच्या दुसऱ्या नोकरीतली माणसं आहोत. पण खरं तर सांगायचं तर वडील घराचे आधारस्तंभ होते आणि आहेत, आणि आम्हाला केवळ चांगलं आयुष्य नाही तर चांगले संस्कार, प्रामाणिकपणा आणि कधीही न झुकणारी चिकाटी दिली आहे. माझे वडील जालिंदर गायकवाड सर, त्यांच्यावर आमचं खूप प्रेम आहे आणि त्यांचं पुढचं आयुष्य आरोग्यपूर्ण, आनंदमय आणि उत्साहाने भरलेलं असावं हीच प्रार्थना. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर ऐश्वर्या. खरखर या ठिकाणी लेकीनं या ठिकाणी सांगितलं की ही नोकरी जी आहे ही शाळेतली नोकरी आणि पुन्हा घरात एक अशाच प्रकारची नोकरी असते. जर का हा सरांचा जो त्या ठिकाणी जो सहवास लाभला आहे, नक्कीच हा सहवास आता या ठिकाणी रिटायरमेंट नंतर आपल्याला या ठिकाणी आणखीन जास्त मिळणार आहे. धन्यवाद. यानंतर मुख्याध्यापक महामंडळाचे माजी अध्यक्ष सन्माननीय प्राचार्य सन्मान्य सुभाषरावजी माने सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. आजच्या या जालिंदर गायकवाड सरांच्या सेवापूर्तीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मंचावरती उपस्थित असलेले आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय पुणे विभागाचे माजी आमदार दत्तात्रय सावंत सर, मंचावर उपस्थित असलेले पंढरपूर तालुक्याचे नेते आणि मार्केट कमिटीचे एक उत्साही चेअरमन आदरणीय हरीशदादा गायकवाड, उपस्थित असलेले मंचावरचे गट शिक्षणाधिकारी लिगाडे साहेब, आमचे शेतकरी संघटनेचे पाटील साहेब, उपस्थित ज्ञानबापू गायकवाड, उपस्थित असलेले काळुंगे साहेब, आमचे गुरुवर्य उपप्राचार्य पंढरपूर महाविद्यालयाचे सुदाम गायकवाड सर, सर्वच या मंचावरती उपस्थित असलेले मान्यवर, या कार्यक्रमासाठी आवर्जून आलेले सरांचे सर्व नातेवाईक, सर्व मित्रमंडळी, गावकरी मंडळी, त्या दोन्ही शाळेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू आणि विद्यार्थी मित्र, गेल्या 35 वर्षापासून गेल्या 40 वर्षामध्ये आपल्या पंढरपूर तालुक्याचे भाग्यविधाते आदरणीय सुधाकर पंत परिचारक मालक यांच्या सहयोगातून 2 नंबरचे आपले नेते तालुक्याचे आदरणीय भास्करप्पा गायकवाड आपण या शाळेची निर्मिती केली आणि ग्रामीण भागामध्ये ज्याची अत्यंत गरज आहे ही गरज ओळखून आपण या शाळेची स्थापना केली आणि अनेक जणांना सळा असेल किंवा रांजणे असेल दोन्ही गावामध्ये या शाळेचं ओपनिंग करून कित्येक हाताला काम दिलं आणि याच माध्यमातून पुढचा काळ हरीशदादांच्या नेतृत्वाखाली या शाळेची भरभराट चालू आहे. दादांचे या शाळेमध्ये योगदान आहे, कारण माणसं हात लावला की स्पर्श होता, त्या कार्यक्रमाला त्या कार्याला शोभा येते. दादाचे असंच आहे, मार्केट कमिटीत गेले आणि 2 वर्षामध्ये देशामध्ये मार्केट कमिटीचा नंबर आला. म्हणजे या शाळेवरती प्रेम करणारे दादा आणि या दादांच्या आणि आप्पांच्या नेतृत्वाखाली
जालिंदर गायकवाड यांना गेल्या 35 वर्षामध्ये या शाळेमध्ये शिक्षक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. मित्र हो, संधी मिळाल्यानंतर सोनं करता येतं, पण या गायकवाड कुटुंबाने त्यांना संधी दिली आणि खऱ्या अर्थानं जालिंदर गायकवाड यांनी त्याचं सोनं करून दाखवलं. एक शास्त्र आणि गणित शिकवणारा शिक्षक, उत्कृष्ट अशा प्रकारचं टीचिंग असणारा एक शिक्षक म्हणून संपूर्ण तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध असणारे आमचे गायकवाड सर या ठिकाणी या शाळेमध्ये प्रामाणिकपणानं काम केलं. आमचे लक्ष्मण तात्या मोरे सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्तीनंतर आदरणीय गायकवाड सरांना मुख्याध्यापकाचा सन्मान मिळाला. नियत वयोमानानुसार आज ते सेवानिवृत्त होत आहेत. म्हणजे संस्थेची जी वाटचाल आहे तिचं सुद्धा कौतुक झालं पाहिजे आणि केलेल्या कार्याचा गौरवही झाला पाहिजे. आणि याच अर्थानं आदरणीय गायकवाड सरांनी शाळा हेच जीवन ठेवलं. आम्ही बघितलंय, आम्ही जर एखादा फोन केला, गायकवाड सर आज सोलापूरला मिटिंग आहे, नाही सर शाळा सोडून मला येता येत नाही. म्हणजे शाळेवरती प्रथम प्रेम शाळेवरती आणि नंतर प्रेम आपल्या कुटुंबावरती आणि आपल्या कार्यावरती करणारा एक सत्सद बुद्धीनं सांगुलपणानं काम करणारा विद्यार्थी हेच आमचं दैवत आहे, विद्यार्थी हेच आमचं कुटुंब आहे असं समजून आदरणीय गायकवाड सरांनी या विद्यार्थ्यावरती संस्कार केले. मुलीनं सुद्धा आता यावेळेस सांगितलं की आमचे पप्पा हे शाळेतले शिक्षक, आमचेही शिक्षक, आणि घरामध्ये ज्या आमच्या गायकवाड ताई आहेत, जे बी गायकवाडच्या पत्नी आहेत, त्यांनी सुद्धा सरांच्या या नोकरीच्या कालखंडामध्ये मुलावरती संस्कार करण्याचं काम शाळेमध्ये गुंतलेला आपला पती याच्यावरती असणारा कामाचा बोजा, शेती, गाव, सगळे शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणारी सगळी मंडळी या सगळ्याशी संपर्क साधत असताना त्यांना प्रपंचामध्ये वेळ मिळत नसेल तर त्याला उत्कृष्ट अशा प्रकारे आपल्या पत्नीची साथ लागते. ती साथ आदरणीय गायकवाड ताईंनी दिली म्हणून ही मुलगी आज डॉक्टर झाली. कारण अशा प्रकारचं काम करत असताना प्रत्येक पुरुषाच्या पाठीमागे स्त्री असावी लागतेच. कारण एकटा पुरुष हा कुठलंही जीवन, कुठलंही आयुष्य घडवू शकत नाही. आणि तशा प्रकारचं या ठिकाणी या कुटुंबामध्ये मी पाहिलेलं आहे. सगळे बंधू सुद्धा, भाऊ त्यांचे सुद्धा एक विचारानं, एक मनानं, आमचे गायकवाड सर त्यांचे चुलते आहेत तरी ते सुद्धा म्हणजे त्यांचा विचार सगळं मला सुदाम गायकवाड सरला विचारायचा आहे. अशा प्रकारची भावना आमच्या जालिंदरची असेल. एखादं काम करायला आपण करूया ते म्हणजे जाऊ द्या, मी गायकवाड सरांना विचारून, म्हणजे थोरांचा सल्ला घेणं, थोराला मान देणं, वडील बंधूंना मान देणं, घरच्यांना मान देणं, किंवा आप्पा असतील किंवा हरिदादा असतील, या सर्व मंडळींना मान देऊन आपलं कार्य करणं. कारण विषय अवघड होता. ते काही इतिहास, भूगोल, मराठीचे शिक्षक नाहीत, ते गणित आणि शास्त्राचे काही गुण असतात. मग ते विद्यार्थ्यांना फक्त कार्यरत असण्यासाठी उपयोगी पडतात असं नसताना आमच्यासारखे हजारो मित्र रस्त्याच्या कडेला असणाऱ्या मैलाचा दगड जसा वाहनधारकांना किलोमीटरचं अंतर सांगतो की पुढच्या गावासाठी जाताना अजून 50 किलोमीटरचं अंतर पार करावं लागतंय, अशाच प्रकारचं आमच्यासारख्या अनेक मित्रांच्या जीवनामध्ये सुखदुःखामध्ये एक मैलाचा दगड म्हणून आजपर्यंत गायकवाड सर काम करत आहेत. 1986 ते 1980 काळ, गेली 40 वर्ष एक कौटुंबिक जिव्हाळ्याचं नातं जपत असताना एक जवळचा मित्र म्हणून, जवळचा म्हणण्याचा उद्देश हा वेगळा असतो की आम्ही भांडतो पण, कारण जवळचा असल्याशिवाय भांडता येत नसतं. एक जवळचा मित्र म्हणून आजपर्यंत सरांचं अनेक ठिकाणी मोलाचं मार्गदर्शन मिळालेलं आहे. मग शैक्षणिक असेल, सामाजिक असेल, राजकीय असेल किंवा अन्य कोणत्याही क्षेत्रामध्ये एक चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन एक शिक्षक या नात्यानं आतापर्यंत त्यांनी केलेलं आहे. त्यांच्या आतापर्यंत शाळेत असल्यामुळं थोडासा सहवास कमी असला, उर्वरित आयुष्यामध्ये त्यांचा सहवास आम्हाला जास्तीत जास्त लाभेल याची आशा बाळगतो. आणि पुढील निवृत्तीनंतरच्या
या शाळेतून ते कार्यमुक्त आहेत, याचा अर्थ ते शैक्षणिक किंवा एक शिक्षक या नात्यानं निवृत्त होत नाहीत, असं माझं वैयक्तिक मत आहे. हरीशदादाच्या कृपाछत्राखाली आजपर्यंत तुम्ही भरभराट केली. हरीशदादांचं सुद्धा पुढील भविष्यासाठी सुद्धा आपणाला चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन राहील. आपलं पुढील आयुष्य सुखासमाधानानं आनंदाचं जावं यासाठी परमेश्वर चरणी मी प्रार्थना करतो. आणि वेळात मला आयत्या वेळेला 2 शब्द किंवा शुभेच्छा देण्यासाठी संयोजकांनी संधी दिली त्याबद्दल सर्वांचं आभार मानतो. या जगामध्ये चालले आहेत रोजवाद, राष्ट्रवाद, सीमावाद, जातीयवाद, वादावर होती वादावाद, पण माझा आहे एकच वाद. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर आत्ताच या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या कार्यक्रमासाठी विनंतीला मान देऊन सन्माननीय बाळासाहेब शिंदे साहेब यांचाही सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय. मी आमच्या संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय हरिदादा यांना विनंती करतो की त्यांनी तो सत्कार करावा. सन्माननीय राजाभाऊजी गायकवाड साहेब यांनाही विनंती करतो की त्यांनी तो सत्कार या ठिकाणी करावा. यानंतर प्राथमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय तात्यासो यादव साहेब यांचाही सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय. सन्माननीय गाडगे सर यांना विनंती करतो की त्यांनी तो सत्कार करावा. यानंतर सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय बंडू मोरे यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत थोडक्यात या ठिकाणी व्यक्त करावं अशी त्यांना विनंती करतो. कृपया हलगी या ठिकाणी बंद करायची थोड्या वेळासाठी. कार्यक्रमाचे अध्यक्ष पुणे विभागाचे माजी आमदार माननीय श्री सावंत सर, या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले युट्यूब वगैरेचे कार्यकारी संचालक माननीय श्री रोहनजी मालक, या संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री हरीशदादा गायकवाड, या कार्यक्रमासाठी असलेले या गावातील सर्व सन्माननीय माझे आजी पदाधिकारी, या कार्यक्रमाचा ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला या दरलिंग विद्या मंदिरचे प्राचार्य माननीय श्री आजचे सत्कारमूर्ती जे बी गायकवाड सर, या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला 2 मिनिटं बोलण्याची संधी दिली. मी संयोजकाचा आभार मानतो. आणि मी सावंत सरला सांगेन की 90चा काळ होता. या परिसरामध्ये वजेवाडी आजचा एक अपवाद सोडला तर मला वाटतं कुठेही शाळा नव्हती. आणि दादा बहुतेक वेशागरी होऊन 89-88च्या आसपास गावी आली होती. खरं तर त्याच्या अगोदर दादाचा पूर्ण वेळ बेजागरी आणि पण शिक्षणासाठीच पूर्ण वेळ गेला होता. आणि मला आज हे आठवतं की त्यावेळी बरीचशी गावातली मुलं आम्ही सगळीजण पंढरपूरला विवेकर्जने असेल किंवा फार फार कवटेकरला काही मुलं जायची. आणि अतिशय हिंसाळणा या गावातल्या विद्यार्थ्यांची पाहून दादानी गावात आल्या पहिल्यांदा ही शाळा काढण्याचा निर्णय घेतला. आणि तत्कालीन त्यावेळी दिवंगत मान्य श्री मोदी सरांनी त्यांना मोलाची साथ दिली आणि त्यातून ही शाळा उभा राहिली. त्याच शाळेतले त्या गावातील त्यावेळी जे कोण BA-D.Ed झाले होते त्या विद्यार्थ्याला दादानी यामध्ये सामावून घेतलं. खरं तर त्यावेळी गावाची मला वाटतं सदनता खूप चांगली होती. 3 वर्ष 4 वर्षे नोकरी फुकट करायचं म्हणलं तर त्यावेळी अनेकांनी नकार बी दिला होता. पण त्या काळामध्ये गावासाठी एका पिढीने योगदान दिलं पाहिजे ही भूमिका मांडल्यानंतर अनेक लोकांनी तयार झाले. त्यामध्ये जे बी गायकवाड सर असतील, शिंदे सर असतील, त्यांचे अन्य सहकारी असतील, मिसाळ सर असतील. खरं तर जे बी सर तुम्ही रिटायर होत आहे असं वाटलंच नव्हतं. आणि दादा तुमचा एखादा सहकारी एखादा कार्यकर्ता रिटायरमेंट झाला आणि त्याला मोकळा वेळ मिळाला की आम्हाला खरंच घ्यावं वाटतं. आम्हाला असं वाटतं की आयला आता पुन्हा अजून ह्या माणसांग लढावं लागेल, काय ग्रामपंचायत असेल, जिल्हा परिषद असेल. आणि योगायोग असा की दादांचा हा सहकारी दादाला पूर्ण वेळ ह्याच वर्षी ग्रामपंचायतच्या निवडणुकीत दादाला पूर्ण वेळ मिळतो. मी दादांना मनापासून शुभेच्छा देईन
की तिने ह्या गावातल्या एक 3-4 पिढ्या चांगल्या पद्धतीने घडवल्या. मी गायकवाड सरांचं या सेवानिवृत्तीच्या निमित्तानं मनापासून त्यांना शुभेच्छा देईन आणि जात जात त्यांची एक चांगली आठवण सांगेन. खरं तर जी.बी. गायकवाड सर शिक्षक का झाले ही गोष्ट मला कधीही कळली नाही. 1990चा तो काळ होता. चळे ग्रामपंचायतचं खाली चावडीमध्ये ऑफिस होतं आणि कुठेही असे बोर्ड नसायचे, पण युनिसेफच्या माध्यमातून जी.बी. गायकवाड सरांचं मला वाटतं त्यावेळी तालुका अध्यक्ष म्हणून निवड झाली. म्हणजे युनिसेफच्या माध्यमातून त्यांनी शिक्षणाची त्यांच्या राजकीय कारकिर्दीला त्यावेळी सुरुवात केली होती. मला आज हे आठवतं, आम्ही ज्यावेळी शाळेला पंढरपूरला गेलो, KBP कॉलेज सारख्या एवढ्या मोठ्या कॉलेजमध्ये जी.बी. गायकवाड सर त्या काळामध्ये शेअर पदाची एक निवडणूक लढवली होती आणि ते निवडून देखील आले होते. त्यानंतर काळानुसार त्यांनी नोकरी स्वीकारली. आज ते सेवानिवृत्त होत आहेत. दादा, मी तुमच्या कार्यकर्त्याला शुभेच्छा देईन की त्यांनी आता पूर्ण वेळ राजकारण करावं. राजकारणामध्ये त्यांचं राहिलेलं सगळं आयुष्य त्यांनी खर्च करावं आणि त्यांनी उर्वरित काळामध्ये त्यांच्या जे काय आपण इच्छा आहेत त्या राजकारणामध्ये याव्यात आणि राजकारणाच्या माध्यमातून एक त्यांनी समाजकारण करावं. जी.बी. गायकवाड सरांना मी मनापासून त्यांच्या सेवानिवृत्तीपर्यंत शुभेच्छा देत असताना त्यांचा उर्वरित सगळा काळ त्यांनी या समाजासाठी झोकून द्यावा आणि या समाजामध्ये एक चांगला आदर्श निर्माण करावा आणि दादाने जे स्वप्न पाहिलं त्या स्वप्नासाठी त्यांनी प्रयत्न करावेत हीच या निमित्तानं शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद बंडू साहेब. यानंतर दादांच्याच घरातले कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाचे माजी उपप्राचार्य सन्माननीय सुदामजी गायकवाड सर यांनी आपलं मनोगत थोडक्यात त्या ठिकाणी व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करतोय. माझ्यावर थोडी बंधनं आलेली तरीच देखील कुटुंबाचा एक जबाबदार व्यक्ती म्हणून मला जालू सराबद्दल थोड्या गोष्टी सांगणं गरजेचं आहे. तर आजच्या स्टेजवर उपस्थित असणारी सगळ्यांची नावं घेत नाही. सगळे माझे विद्यार्थी, चळवळीतले सगळे विद्यार्थी आले. त्यामुळं सगळ्यांना मी आल्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. त्यानंतर आमचे लाडके विद्यार्थी, नुकतीच त्यांची भाजप तालुका अध्यक्षपदी निवड झाली असे सुभाष मस्के यांचे अभिनंदन करतो. बाकी सर्व उपस्थितांना माझे उपस्थित आहे. तर याचे थोडे बॅकग्राऊंड मला सांगावं असं वाटतं म्हणून मी सांगतो. इथं सगळ्या जमलेल्याला माहीत असेल, मग सुभाष माने यांनी सांगितलं की सुभाषराव आम्ही जी घडलो आप्पामुळे घडलो. मी आप्पाच्या तिथे गेली तर गंगा साक्षर आहे, त्यांची सेवा आम्ही करत राहिलो आणि त्या काळामध्ये मग मी MA त्यांच्या तिथंच झालो आणि योगायोगानं मला रयत शिक्षण संस्थेमध्ये थोडी लिंकची गरज होती. मग आप्पाने अवधून पाटलाकडे नेलं आणि मग मला माझं भाग्य लाभलं आणि तिथून मी जातपुढं झालो. मग त्यावेळी आपण आम्हाला सुचवलं, आता तू चांगली नोकरी घरातली पोरं शिकव. मग मी अभिमानानं सांगू शकतो गावाला आणि पावला एकमेव असं घर आहे माझं की मी ज्यावेळी पाहिजे झालो जवळजवळ माझे 37 वर्षानंतर 38 वर्षांनी सेवानिवृत्त झालो. घरातल्या सगळ्या भावाची मुलं मी सगळीकडे माझ्या परीने शिकवली आणि त्याचं फलित मी आज पाहतो. माझ्या 4थ्या पिढीतली जी काय ती सगळी आता कामाला येते. त्यातलंच एक जालू सर माझ्याकडे होता शिकायला. कॉलेजमधून मी शिकवलं, माझ्यापर्यंत नाही केलं आणि त्यानंतर पुन्हा काही थोडी सुरुवातीला नोकरीच्या काळात काही प्रसंग घडले मी ते सांगू शकत नाही. थोडं घरी थांबावं लागलं. मग मी आप्पाकडे गेलो. त्या काळात आप्पाची आम्ही सेवा करत असल्यामुळे आप्पावर आमचं फार प्रेम आणि त्यावेळी पंढरपुरातली मांडणारी 2 माणसं, एक ज्ञानेश्वर देशमुख काशेगाव आणि धोत्रे म्हणून कृषी खात्यातले होते. आप्पाला म्हणलं काय गावात राजकारण कसे असू द्या पण असं काही करू नका आणि सरांना तिथं सेवेत रुजू करून घ्या, कारण तुमची आम्ही सेवा केली आणि पुढे तुमच्या पिढीची सेवा करण्यास आम्ही सज्ज राहू. या पद्धतीने त्यांनी विनंती मान्य केली आणि जालू सरांना इथं नोकरी मिळाली. हे एक मला आवर्जून सांगायचं घ्या. त्यानंतर या कॉलेजमध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं उत्कृष्ट काम केलं. पारितोषिके जालू सरांनी कॉलेजला मिळवून दिली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी अनेक याच्यामध्ये प्रावीण्य मिळवण्यासाठी शिक्षकांनी फार कष्ट घेतलं. त्याच्या अगोदरचेही मुख्याध्यापक लक्ष्मण मोरे त्यांचाच कित्तेबरोबर जालू सरांनी अगदी चांगल्या प्रकारे हरिदादाचं नाव उज्ज्वल करण्याच्या दृष्टिकोनातून ही शाखा चालवली आणि हरिदादाला निश्चितपणे मी सांगतो की जे आम्हाला आप्पांनी सांगितलं तीच पद्धत तुमच्याकडे आम्ही सगळ्यांनी करतो. तुमच्याशी आम्ही संपूर्ण घर नतमस्तक आहे त्याच्या आठवणी सांगून करून मला आवर्जून सांगावे लागते. मी एवढंच सांगेन की जालू सर हा मितभाषी आहे आणि पूर्ण सगळं घर साधारणपणे माझ्या सल्ल्यानं चालतं. माझं कुठे असलं
सगळीकडे आम्ही असतो. त्यानंतर जालू सरांचे सल्ले घेतात, माझे घेतात, प्रतापचे घेतात, गोपीनाथचे घेतात आणि एक दिलानं आमचं कुटुंब चालतं. आणि ते चालत असताना वेळोवेळी आम्हाला हरीशदादाचं मार्गदर्शन लागतं, हरीशदादाला आम्ही मार्गदर्शन करतो. अशा पद्धतीने आमच्या कुटुंबावर प्रेम करणारे हे संस्थाचालक आणि निश्चितपणे त्याचं रोल जालू सरांनी हायस्कूलच्या माध्यमातून हायस्कूलचा नवलौकिक वाढवून दिला याबद्दल आमचा सार्थ अभिमान वाटतो. मी जालू सरांना त्याच्या मंडळीला शुभेच्छा देतो. पांडुरंगाचार्यांनी त्यांना दीर्घायुष्य लाभो एवढंच मी याचे मत करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर युटोपियन शुगरचे एमडी कर्मयोग विद्यानिकेतनचे प्रमुख ट्रस्टी सन्माननीय रोहनजी परिचारक साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी माजी आमदार प्रशांतरावजी परिचारक साहेबांचा संदेश या ठिकाणी आपल्याकडे सुपूर्द करावा. दर्लिंग विद्यामंदिर या चळे येथील प्रशालेचे मुख्याध्यापक JB गायकवाड सर यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार सावंत सर, या संस्थेचे अध्यक्ष त्याचबरोबर बाजार समितीचे सभापती हरीशदादा गायकवाड, सुभाष माने सर, मस्के सर, सचिन पाटील साहेब, संस्थेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, गायकवाड सर यांच्यावर प्रेम करणारे त्यांचे सर्व सहकारी, मित्र आणि विद्यार्थी मित्र, सर्वप्रथम आज या सेवानिवृत्ती कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सर्वांचेच मार्गदर्शक आदरणीय प्रशांत मालक या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते, परंतु घरातला एक लग्नाचा कार्यक्रम असल्यामुळे त्यांना परगावी जावं लागलं. त्यामुळे त्यांच्या वतीनं आज मी या कार्यक्रमाला उपस्थित राहतोय. गायकवाड सरांना आणि संस्थेला शुभेच्छा देण्यासाठी आज मी प्रशांत मालकांच्या वतीने इथे उपस्थित आहे. त्यामुळे सर्वप्रथम सेवानिवृत्तीच्या निमित्तानं मी त्यांना शुभेच्छा देतो. 35 वर्ष त्यांनी या प्रशालेसाठी कामकाज बघितलं. 1989 साली या संस्थेचं जेव्हा काम चालू झालं, मला हरीशदादांनी आत्ताच सांगितलं मोठ्या मालकांनी या संस्थेच्या परवानगीसाठी काय पद्धतीने मदत केली. या संस्थेची परवानगी आणताना मला मुंबईला सुद्धा जावं लागलं नाही असं त्यांनी सांगितलं. मोठ्या मालकांनी माने सरांना माहिती की ग्रामीण भागामध्ये पंढरपूर तालुक्यातल्या विद्यार्थ्यांना चांगल्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अशा अनेक संस्था आज या उभ्या केलेल्या आहेत. माने सर असतील, हरीशदादा असतील, असे त्यांचे सहकारी जे आहेत ते त्यांच्या मागे सुद्धा त्या संस्था तेवढ्याच चांगल्या पद्धतीने चालवत आहेत. हे बघून नक्कीच सगळ्यांनाच परिसरातील लोकांना आनंद होत असेल. आज या गायकवाड सरांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांच्या अनेक सहकार्यांनी सांगितलं, त्यांच्या जुन्या आठवणी सांगितल्या. आत्ताच त्यांचे कोणतरी सहकार्य म्हणले की आता सर निवांत झाले तर सरांनी पूर्ण वेळ राजकारणात यावं. मी तुम्हाला सल्ला द्यायला खूप लहान आहे, पण मी तुम्हाला न विचारता एक सल्ला देतो की हरीशदादाला विचारा की राजकारणात येऊ का. एकट्यात बसल्यावरती सांगतात मी राजकारणात येऊन चूक केली, म्हणतात मी काहीतरी उद्योग व्यवसाय केला असतो तर बराच पुढे गेलो असतो. त्यामुळं शिक्षणासारख्या एवढ्या चांगल्या नोबेल प्रोफेशनमध्ये काम केल्यानंतर सेवानिवृत्तीच्या नंतर या चळ्या असतील, परिसरातील सर्व विद्यार्थी असतील, तरुण होतकरी असतील, त्या सर्वांना आपल्या अनुभवाचं मार्गदर्शन आपण इथून पुढं करत राहावं आणि या परिसरातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्यासाठी नक्कीच आपल्या हातून चांगलं कार्य करावं एवढीच मी आशा, अपेक्षा, इच्छा व्यक्त करतो. आणि या सेवानिवृत्तीनंतरचं पुढचं आयुष्य हे आपल्याला आरोग्यदायी जावं, कुटुंबासाठी वेळ देता यावा एवढ्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. अतिशय चांगल्या प्रकारचा सल्ला आपण या ठिकाणी दिलेला आहे. धन्यवाद त्याबद्दल. यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आणि आमच्या संस्थेचे अध्यक्ष हरीशदादा यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं अशी मी त्यांना विनंती करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या पुणे शिक्षक विभाग मतदारसंघाचे शिक्षक आमदार, माजी आमदार आदरणीय सावंत सर, आजच्या कार्यक्रमाचे नियोजित अध्यक्ष होते माझे नेते प्रशांतजी परिचारक आणि त्यांच्या वतीनं उपस्थित असलेले
इटपेन शुगरचे एमडी आमचे तरुण सहकारी रोहनजी परिचारक या कार्यक्रमासाठी उपस्थित सन्माननीय सुभाषराव माने सर, मस्के सर, भारत वकील या कार्यक्रमासाठी उपस्थित गट शिक्षणाधिकारी सन्माननीय लिगाडे साहेब, त्यांचे सर्व सहकारी या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले आमचे व्याही धाराशिवचे आदरणीय बाळासाहेबजी शिंदे, आदरणीय शिंदे साहेब, दामाजी सहकारीचे माजी एमडी, उपस्थित आमचे सहकारी भास्कररावजी मोरे, सचिनराव पाटील, उपस्थित गावातील सर्व ज्येष्ठ आणि तरुण सहकारी, आजचे सत्कार मूर्ती आमच्या प्रशालेचे प्राचार्य सन्माननीय JB गायकवाड, त्यांचं सर्व कुटुंबीय, सर्व नातलग आणि विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम सन्माननीय JB गायकवाड सर हे 1 तारखेला सेवानिवृत्त होत आहेत. त्यानिमित्त संस्थेच्या वतीनं, माझ्या कुटुंबाच्या वतीनं, माझ्या वतीनं त्यांना पुढील आयुष्य सुख समृद्धी आणि भरभराटी जावो आणि त्यांचं आरोग्य संपन्न राहावं अशी श्री दर्लिंगचरणी प्रार्थना करतो. आता मला जवळजवळ 2 तास झाला हा कार्यक्रम चालू आहे. हा कार्यक्रम चालत असताना बऱ्याच जणांनी आपल्या वक्त्यामध्ये त्यांची मतं व्यक्त केली की गायकवाड सरांनी राहिलेल्या आयुष्यामध्ये काय करावं. आता उदयजी मोरे, मी आपणाला एकच सांगतो की तुम्ही प्रत्येकाच्या सेवापूर्ती कार्यक्रमात प्रत्येकालाच राजकारणात बोलवताय, मग आमची काय अडचण करायचं वगैरे तुमचा काय प्लॅन वगैरे आहे का? तर विनोदाचा भाग राहू द्या, पण सन्माननीय रोहनजी परिचारक यांनी सांगितल्याप्रमाणे आज जी लोक राजकीय क्षेत्रामध्ये काम करतायत त्यांची दुःख थोडीशी जवळून बघा, ऐका. आताच भास्करराव मी बोलत होतो एका घर ते म्हणले दादा या आपल्याच बाबतीत आपल्यात काय झालं, तर मी म्हणलं कशामुळे झालं, तर त्यांनी सांगितलं की आपण या गावाच्या नाहीत लागलो म्हणून हे झालं, असं झालं. वैयक्तिक फॅमिली डिस्टर्ब होती, राजकारणात असणाऱ्या माणसाची वैयक्तिक फॅमिली डिस्टर्ब होती. वैयक्तिक फॅमिलीकडे तो जास्त लक्ष देऊ शकत नाही, त्याला मार्गदर्शन करू शकत नाही. आणि मार्गदर्शन करायचं म्हणलं तर घरच्या लोकांची मानसिकता नसते की राजकीय लोकांचे मार्गदर्शन घ्यायची. समोरचा गावातला तालुक्यातला सगळा ऐकतो, पण त्याचं घरात कोण ऐकत नाही राजकारणातल्या लोकांचं. त्यामुळं राजकारणात यायचं का नाही यायचं, पटोसरला मी तुम्ही बोलवलं होतं, पण पटोसर काय अजून राजकारणात यायला तयार नाहीत. मग आता JB सर काय करतात बघू, आपण वेट अँड वॉच करू. आणि जर त्यांना यायचंच असेल तर आमच्या शुभेच्छा राहणार आहेत. आणि राहिला विषय आम्हाला सहकार्याचा, तर जवळजवळ 40 वर्षापासून त्यांचं आम्हाला सहकार्य आहे, त्यामुळं भविष्यात सुद्धा आम्हाला ते सहकार्यच राहणार आहे. तर या निमित्तानं आमचे आता आपला सगळ्यांना रोहन मार्काला मी सांगू इच्छितो की त्यांची मुलगी माझ्या भाच्याला दिली, म्हणजे असं सगळं सांगड घातलेले आहे. म्हणजे नातेसंबंध पण तयार झाले, सगळंच झालं. तर पुढच्या भविष्यातील त्यांच्या आयुष्यासाठी परत एकदा मी शुभेच्छा देतो. आपण सर्वजण इथं आला त्याबद्दल आपलं स्वागत करतो, आपल्याला धन्यवाद देतो आणि माझे विचार संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती थोडासा बदल करून आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार सन्माननीय दत्तात्रय सावंत सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपला अध्यक्ष मनोगत व्यक्त करावं. प्रशालेचे सन्माननीय प्राचार्य जालू सर यांचा सेवापूर्ती समारंभ होतोय. या समारंभासाठी तुमचं माझं सर्वांचं पहिल्या क्षणापासून स्वागत करताय ते सन्माननीय लक्ष्मीप्रसाद मोहिते सर. प्रास्ताविकापासून दादांच्या भाषणापर्यंत सर्वच मंडळींनी JB गायकवाड सर
व्यक्तिमत्व आपल्यासमोर ठेवलं आहे. या कार्यक्रमासाठी खास आवर्जून आलेले रोहनजी परिचारक साहेब, आपलं भाषण उरकून कार्यबाहुल्यामुळे ज्यांना जावं लागलं ते सुभाषजी माने सर, आपल्याच पंचकृषीमधील ॲडव्होकेट भोसले साहेब, विचारपीठावरती उपस्थित असलेले सचिनजी पाटील, माजी शिंदे, भास्करराव मोरे, खास धाराशिवमधून आलेले सन्माननीय शिंदे साहेब, या प्रशालेचा संपूर्ण स्टाफ आणि संस्था संचलित राजनीतीचाही संपूर्ण स्टाफ, जालू सरांच्या वरती प्रेम करणारा या तालुक्यामधील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर उपस्थित असणारे बांधव, भगिनी आणि सरांचे सगळे आप्तसोखी मित्रमंडळी, बंधूंनो आणि भगिनींनो, खात्रीनं जालू सरांच्या बाबतीमध्ये हे शिक्षक म्हणून इकडे का आले असाही प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाला होता आणि मलाही तो राहून राहून मधून पडतो की जालू सरांचं व्यक्तिमत्व, त्यांना आता बंडूजी मोरे यांनी राजकारणात येण्यासाठी सांगितलं, त्यांचा मूळ स्वभाव जालू सरांचा हा तसा सारखं कुठंतरी आपण उभारलं पाहिजे आणि नेतृत्व केलं पाहिजे, त्यांच्या मनामध्ये कायम राहिलेला आहे. त्यांच्या कॉलेज लाईफ पासून आत्ताच मला माहिती अशी मिळाली की गावामध्ये सुद्धा MSYचं कार्यालय तत्कालीन स्थितीमध्ये जालू सरांनी सुरू केलं होतं. म्हणजे त्यांचा मूळ पिंड हा नेहमी नेतृत्व करण्याचा खात्रीनं राहिला आहे आणि तो जो मूळ असतो तो कायम राहतो. त्या पद्धतीनं त्यांना शिक्षकाची सेवा 30 वर्षाची केल्यानंतर 5 वर्षे ते हेडमास्टर म्हणून सुद्धा राहिले. या मोठ्या शाळेचा मोठा स्टाफ त्यांनी नेतृत्व केलं, अत्यंत चांगलं केलं. कारण पाठीमागं साधारण 10-12 वर्षापासून शिक्षणाच्या क्षेत्रात नसलेल्या सगळ्या बांधवांना मी सांगू इच्छितो की 10-12 वर्षातली या शिक्षणाच्या पद्धतीमध्ये प्रचंड मोठा आमूलाग्र बदल होत आलाय. सेवेत असलेल्यांना सुद्धा आपणाला हे करता येणार का, अपग्रेड होऊन तरी पुढे जाता येणार का, अशा बऱ्याच समस्या समोर येत होत्या. पण जालू सरांच्या सारखी बुद्धिवादी माणसं ताकदीनं पुढे आली, चांगलं संचलन केलं आणि म्हणूनच या शाळेचा, इथल्या विद्यार्थ्यांचा नावलौकिक सुद्धा सगळीकडे होताना आपण पाहतो आहे. जालू सरांच्या शैक्षणिक सेवेमध्ये त्यांनी शाळेसह तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरावरती सुद्धा काय आपल्या भूमिका नक्की मांडल्या आहेत. पतसंस्थेचा सुद्धा या ठिकाणी उल्लेख झाला. खरं तर ती बाळे या ठिकाणी असणारी मोठी पतसंस्था शिक्षकांची आणि तिथली निवडणूक तालुक्यात कोण लढायला म्हणण्यापेक्षा जिल्ह्यातही कोण लढायला तयार नसायचं. पण ते जालू सरांनी डेअरिंग केली, लढले, निवडून आले, 11 वर्षे संचालक राहिले. हे त्यांच्या नेतृत्व गुणाचाच एक भाग आहे. त्यामुळे भविष्यात सुद्धा जालू सरांना त्यांच्याकडे पाहिल्यावरती ते निवृत्त होत आहेत असं कोण म्हणत पण नाही, म्हणूही शकत नाही. कारण त्यांचा असणारा पहिलाच त्यांच्या शरीराचा ठेवणचा भाग आहे, तो अत्यंत अपडेट आहे. त्यांचा पोशाख सुद्धा टिपटॉप आहे, त्यांचं बोलणं सुद्धा अत्यंत बोजकं आहे आणि त्यामुळे भविष्यामध्ये त्यांना त्यांच्या जीवन काळामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने जाता येईल अशा पद्धतीने त्यांनी निर्मिती सुद्धा बहुतारी सगळी केलेली आहे. त्यामुळे मी सुद्धा त्यांचा एक सहकारी शेजारी या नात्यानं त्यांच्या भविष्यातल्या आयुष्यासाठी खूप त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांनी काय करावं हा सल्ला न देता मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आमदार साहेब. खरं म्हटलं तर आज असं म्हणायला हरकत नाही, घेताना आज निरोप शाळेचा, घेताना आज निरोप शाळेचा, आले भरून या डोळे, शाळेतील दिवस बनेल स्मरणाच्या पुस्तकातील पाने, मनानं दिलदार, बोलणं दमदार, वागणं जबाबदार, नेतृत्व शानदार, असं सर्व समावेशक अष्टपैलू व्यक्तिमत्व आजचे सत्कार मूर्ती सन्माननीय JB गायकवाड सर आपलं मनोगत व्यक्त करतील किंवा सत्कारला उत्तर देतील.
सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही. नुसता निरोप दिल्यानं नातं तुटत नाही. सर्वप्रथम माझ्या या सेवापूर्तीच्या सत्कार सोहळ्याला उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं, समोर बसलेल्या विद्यार्थ्यांचं, मित्रमंडळीचं, सर्वांचं मी या ठिकाणी प्रथमतः एक सत्कार मूर्ती म्हणून स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, माझे मित्र आणि पुणे विभागाचे माजी शिक्षक आमदार सन्माननीय दत्तात्रय सावंत सर, आजचे प्रमुख अतिथी श्रीयुत युवा नेते श्रीयुत रोहनजी परिचारक मालक, मी ज्या गेले जवळजवळ 20 वर्ष सकाळ उठून दररोज चालतो अशा माझ्या सुप्रभात मित्रमंडळाचे सन्माननीय अध्यक्ष धनाजी बापू देशमुख, आमच्या मंडळाचे मार्गदर्शक सहकारी आणि दामाजी कारखान्याचे माजी कार्यकारी संचालक श्री साळुंके साहेब, शेतकरी संघटनेचे नेते सचिनजी पाटील, आमचे मित्र ॲडव्होकेट भारत भोसले वकील, धाराशिववरून आलेले आमचे पाहुणे श्री शिंदे साहेब, तसेच या गावचे सरपंच श्रीयुत सिकरे, डेप्युटी सरपंच श्रीयुत मोरे आणि माजी उपसरपंच भास्करराव मोरे, विचारमंचावरील सर्व मान्यवर आणि सर्व उपस्थित आपतेष्ट मित्र कंपनी आणि विद्यार्थी मित्रांनो, या कार्यक्रमाचं या ठिकाणी शेवटचं मनोगत हे माझं आहे. थोड्या वेळामध्ये माझं मनोगत मी संपत आहे. तर मला या गावातील आपल्या गावचेच सुपुत्र, विद्यमान कृषी उत्पन्न बाजार समिती पंढरपूरचे सभापती, आमचे ज्येष्ठ बंधू आदरणीय सन्माननीय हरीश दादा यांनी 1989 साली या प्रशालेचं रोपटं या ठिकाणी लावलं आणि 1 वर्षानंतर दादाने मला इथं काम करण्यास सांगितलं. तू शेती बघत, मी ग्रॅज्युएट झाल्यानंतर प्रथमतः शेतीच्या नादी लागलो, परंतु दादाने सांगितलं की इथे सकाळी शिकवून परत शेती केली तरी चालते. आणि हळूहळू मग मोरे सरांच्या, माजी मुख्याध्यापक मोरे सर आणि दादांच्या या आशीर्वादानं मला या प्रशालेमध्ये पहिलं पाऊल ठेवायला 12 जून 1991 रोजी मिळालं. आणि आदरणीय दादांच्या आणि मोरे सरांच्या या आशीर्वादामुळं, त्यांच्या सहकार्यामुळं मी आतापर्यंतचा जीवनकाल निश्चितपणानं व्यवस्थित पार पाडलाय असं मी भावना व्यक्त या ठिकाणी करतो. या शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये पवित्र काम करत असताना बऱ्याच जणांनी आपल्या
भाषणामध्ये उल्लेख केला की सरांचा मूळपिंड हा शिक्षक पेशाचा नव्हता, त्यांना थोडंसं राजकीय वलय होतं, त्यांना राजकारणाची आवड होती निश्चितपणानं. परंतु हे करत असताना गावातील थोड्याफार किंचित स्वरूपामध्ये सहभाग असतो. परंतु माझ्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये मी 1997 ते 2003 पर्यंत आमच्या शिक्षक लोकशाही आघाडीचा म्हणजे TDFचं तालुकाध्यक्ष म्हणून शिक्षकांचं नेतृत्व केलं आणि त्या शिक्षकाच्या नेतृत्वामधूनच मला सर्व शिक्षकापर्यंत तालुक्यातल्या आणि जिल्ह्यातल्या पोहोचता आलं आणि त्याच जोरावर मी 2003 ला सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक आणि सेवकांची जी आमची मोठी पतसंस्था बाळाला आहे त्या पतसंस्थेवर मी उभा राहिलो आणि निवडणुकीमध्ये उभा राहिलो आणि निवडून मोठ्या मताधिक्यानं आलो. हे सर्व माझ्या शिक्षक बांधव आणि प्रथमतः माझ्या संस्थेला मी धन्यवाद देतो, आदरणीय दादांना धन्यवाद देतो की त्या ठिकाणी जाण्याची संधी प्रथमतः मला त्या ठिकाणी या संस्थेने दिलेली आहे. नंतर 2014 पर्यंत दुसरी पंचवार्षिक पार पाडली आणि त्या पंचवार्षिक मध्ये 1-2 वर्ष व्हाईस चेअरमन पदाची संधी मिळाली. या शिक्षकांच्या आर्थिक नाडी असणाऱ्या या संस्थेवर काम करण्याची संधी मला या ठिकाणी उपलब्ध झाली. याला केवळ माझी शाळा, माझे शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षक बांधव या ठिकाणी कारणीभूत ठरले, यात काही शंका नाही. या ठिकाणी या 2020 पासून या संस्थेमध्ये मोरे सरांच्या निवृत्तीनंतर आदरणीय दादांनी मला माझ्यातले काही गुण पाहून तुला या ठिकाणी प्राचार्य पद स्वीकारावं लागतंय असं त्यांनी सांगितल्यानंतर मी लगेच होकार दिला आणि निश्चितपणानं आपलं सहकार्य असेल. संस्थेचा अध्यक्ष आणि प्राचार्य या ठिकाणी या शिक्षण क्षेत्रातले 2 चाक आहेत एका गाडीची, ती व्यवस्थित चालली तर शाळा नवा रूपाला आल्याशिवाय राहत नाही. मित्रांनो, मला माझ्या कालावधीमध्ये 2020 पासून ते 2021 पर्यंत या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये कोरोनाचं संकट आलं आणि शाळा थोड्या मंदावल्या, शालेय व्यवस्थापनही मंदावलं. टोटल आपल्या देशातच नव्हे तर सगळ्या जगामध्ये ही स्थिती आपल्याला दिसत होती. त्यातही आपण चांगल्या पद्धतीने काम केलं आणि नंतरच्या राहिलेल्या 3 वर्षामध्ये शाळेला संस्थेला भरभराट आणण्याचं योगदान माझ्या हातून माझ्या मताप्रमाणे घडलेलं आहे. कारण मी या प्राचार्य पदाच्या खुर्चीवर विराजमान होत असताना साधारणपणे 500-700 विद्यार्थी संख्या होती. परंतु नंतर आपल्या सहकार्याला सोबत घेऊन संस्थेला विचारू दादांच्या मार्गदर्शनाखाली मी या प्रशालेची ज्युनियर कॉलेज पर्यंत आता 1100 विद्यार्थी संख्या. बाहेर आलेल्या लोकांना मित्र कंपनीना वाटत असेल की हे विद्यार्थी तर एवढे आहेत, परंतु या ठिकाणी काही परीक्षा संपलेल्या आहेत आणि ते विद्यार्थी इथं हजर राहू शकले नाही. तर आमच्या इथं आर्ट बरोबर सायन्स कॉलेज मोठ्या जोमानं या ठिकाणी चालतंय. याच ठिकाणी 10वी आणि 12वीची केंद्र पण व्यवस्थितपणे राबवण्याची संधी मला माझ्या सहकारी बांधवांच्या, शिक्षक बांधवांच्या आणि शिक्षकेतर बांधवांच्या मदतीने मिळाली. शिक्षणाच्या या प्रवासामध्ये अनेक विद्यार्थी अधिकारी झाले, काही उद्योजक झाले, काही उत्तम खेळाडू झाले, काही हे आदर्श शेतकरी सुद्धा या शाळेच्या माध्यमातून झालेले आहेत. काही कला क्षेत्रामध्ये काही विद्यार्थ्यांनी झेप घेतलेले, याचा माझ्यासारख्या एका शिक्षकाला सार्थ अभिमान वाटतो. माझं या प्रगतीपथावर गेलेल्या विद्यार्थ्यांना पाहून ऊर भरून येतं. शिक्षणाच्या या अध्यापनामध्ये काम व्यवस्थितपणे पार पडत असतानाच या 30-35 वर्षाच्या कालखंडामध्ये आपल्याला मगाशीच उल्लेख केला की जरी मी या शिक्षकीच्या राजकारणामध्ये असलो तरी माझा मूळ पिंड आहे
शिक्षक, मी माझ्यातला शिक्षक कधीही इकडं तिकडं होऊ दिला नाही. प्रत्येक तास आणि तास जे मी माझा विषय सायन्स आहे आणि सायन्स बरोबर मी गणित शिकवण्याचंही काम केलं आणि निश्चितपणानं मला माहित होतं की समोरच्या विद्यार्थ्याला जर नीट व्यवस्थितपणे समजलं तर गायकवाड सर त्यांना आवडतील आणि निश्चितपणानं मी त्या विद्यार्थ्यांच्या मनासारखा शिक्षक म्हणून सायन्स विषय शिकवला आणि दरवर्षी आजपर्यंत जवळजवळ 32 बॅच बाहेर पडलेले आहेत. यामध्ये 100% निकाल या सायन्सचाही लागलेला आहे. याचा मला सार्थ अभिमान आहे. या शालेय गुणवत्तेबरोबर माझे विद्यार्थी खेळामध्ये सुद्धा जिल्हा स्तरावर, विभागीय स्तरावर आणि राज्य स्तरावर गेलेले आहेत. यावर्षीच विज्ञानाचं एक उपकरण अल्कोहोल डिटेक्टर माझे सहकारी सायन्स शिक्षक सन्माननीय मोहिते सर यांच्या मार्गदर्शनाखाली हे उपकरणाची राज्य स्तरावर निवड झालेली होती. हे मला आवर्जून या ठिकाणी सांगावंच वाटतं कारण तो शाळेचा अभिमान आहे. या सर्व श्रेयामध्ये जे आता मी सांगितलं त्या सर्व श्रेयामध्ये संस्थेचे अध्यक्ष आदरणीय दादांचा अगदी मोठा वाटा आहे. कारण संस्थेच्या अध्यक्षाने ज्यावेळेला आपल्याला मनमोकळेपणानं या शाळेमध्ये उपक्रम राबवण्याची संधी दिली जाते त्यावेळेला शाळा भरभराटीला आणण्याचं काम हे मुख्याध्यापकाने त्यांची टीम करत असते. तेवढा प्रोत्साहन आदरणीय दादाकडून कायमच मिळत राहिलेला आहे. माझे या ठिकाणी शिक्षक बांधवांनाही मी आणि शिक्षकेतर बांधवांनाही धन्यवाद देतो. याशिवाय हे अध्यापनाचं काम करत असताना महत्वाचा वाटा येतो तो विद्यार्थ्यांच्या पालकांचा. मी मुख्याध्यापक झाल्यानंतर असं ठरवलं की आता अभ्यास तर विद्यार्थी केंद्रित आहे, मग या विद्यार्थ्याला केंद्रबिंदू मानून संस्था, सर्व शिक्षक आणि महत्वाचा म्हणजे त्यांचे माता पालक आणि पिता पालक यांना या ठिकाणी पालक मिटिंगा आयोजित केल्या. मला अभिमानाची बाब वाटते की या 2-3 वर्षामध्ये 80 ते 90% पालक प्रत्येक वर्गाचा या ठिकाणी पालक मिटिंगला उपस्थित राहिला आणि त्याचंच फलित म्हणून या ठिकाणी विद्यार्थी चांगल्या गुणानं उत्तीर्ण होऊ लागलेले आहेत. या गावातील आणि सर्व पंचक्रोशीतील पालकांनी या ठिकाणी भरभरून प्रत्येक उपक्रमामध्ये साथ दिल्यामुळं मी इथपर्यंतचा प्रवास पार करू शकलो. याशिवाय माझ्या कुटुंबाला काही वेळेला मी वेळ देऊ शकलो नाही कारण मगाशी मी सांगितलं मला माझ्यातला शिक्षक दिसत होता, मला माझ्यातला विद्यार्थी दिसत होता. त्यामुळं मी कधी म्हणजे मोठेपणा नाही सांगत, डबा नाही झाला तर मी पटकन हलायचो आणि इथल्या सहकार्याचा डबा खाल्लाय. पण शाळेवर मला पोहोचायचं आहे ही माझी भूमिका ही कायम रास्त राहिलेली आहे आणि म्हणूनच मला या ठिकाणी माझ्या जीवनामध्ये मी आता सध्या निरोगीपणे जीवन तर जगतोय. याशिवाय माझं कुटुंबामधले माझे मोठी मुलगी BMS आहे, डॉक्टर आहे. त्यानंतर दुसरी मुलगी आहे ते MTech सिव्हिल आहे आणि मुलगा सुद्धा MTech सिव्हिल आहे. सध्या MPSCचं प्रिपरेशन करतात. संधीची वाट पाहतोय मी आणि मला खात्री आहे प्रत्येक शिक्षकानं आत्मीयतेनं ज्ञानदानाचं काम स्वतःचा पिंड काय ओळखून जर काम केलं तर आपल्या बाजूनं नियत सुद्धा फिरत असते, आपल्या कुटुंबाची सुद्धा भरभराट होत असते. या ठिकाणी मला आवर्जून सांगावंच वाटतं. माझा हे
जीवन जगत असताना शाळेबरोबर शाळेच्या इतर वेळानंतर माझी मित्र कंपनी पंढरपूर शहरामध्ये आणि इतर ठिकाणी जास्त प्रमाणात आहे असं मला वाटतं आणि त्यामुळं या मित्र कंपनीचे माझा शाळा सुटल्यानंतर मी तास 2 तास रोज देतोय आणि गप्पा गोष्टी असतात. सकाळी तर बापूंबरोबर रोज असतोय. दानाजी बापू देशमुख भगवंत उद्योग समूहाचे ते प्रमुख आहेत. यांच्या अध्यक्षतेखाली आमचं मंडळ जातं. तिथंही आम्ही एक अर्धा तास वेळ घालवतो आणि मन मोकळ्या गप्पा मारतो आणि ज्याच्या त्याच्या काही मनामध्ये आहे ते मोकळं मन करतो आणि पुढचा दिवसभराचा आनंद आमचा द्विगुणित होतो असंच या ठिकाणी मी म्हणू शकतो. आज माझ्या या सत्कार सोहळ्यात सेवानिवृत्तीच्या सेवापूर्तीच्या सोहळ्याला आपण सर्व मान्यवर, सर्व गावातील युवक, आदरणीय व्यक्तिमत, सर्व विद्यार्थी, सर्व महिला भगिनी आणि माझे शिक्षक बांधव या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे एवढंच बोलतो आणि मी माझं 2 शब्दात संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. नक्कीच आपल्या पुढच्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमच्या आयुष्यात आनंद यावा आणि या पुढचा प्रवासी हसरा आणि सुख आनंदात देणारा व्हावा या मनापासून मनपूर्वक अशा प्रकारच्या आपल्या सेवापूर्तीनिमित्त शुभेच्छा. यानंतर या गोड कार्यक्रमाच्या या ठिकाणी गोड आभाराचा कार्यक्रम या ठिकाणी आमचे ज्येष्ठ शिक्षक सन्माननीय कोळी सर हे करतील. त्यांनी करावं अशी त्यांना विनंती करतो. जे बी गायकवाड सर यांच्या सेवापूर्ती सन्मान सोहळ्यासाठी ज्यांनी अध्यक्षस्थान स्वीकारलं असे आमचे मित्र, आमचे आमदार सावंत सर, प्रमुख पाहुणे